एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत चटपटीत आपली मटण रस्साची भाजी बनणारी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। अगदी कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने आपली मटण रस्सा बनवून तयार झाली आणि एवढी भारी आणि भन्नाट भाजी झाली ना। तर त्याकरता सर्वप्रथम कढाई तापायला ठेवली होती, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि एक मोठा चिरलेला कांदा असा बारीक आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा रंग चेंज करायला लागला की त्यामध्ये एक असं छोटंसं तुकडं खोबरं चिरलेलं टाकून घेतलंय, अर्धा टमाटर टाकून घेतलंय, 4-5 इलायची टाकून घेतलंय, धने 1 ते 1.5 चमच अख्खे धने टाकले, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकलाय, 1 तुकडा आल्याचा टाकलाय आणि 4 ते 5 आपल्याला याच्यामध्ये काजू टाकून घ्यायचे। आता अर्धा चमचा इथे मी बडीशोप वापरलेली आहे। त्यानंतर मसाला मस्तपैकी परतून घेऊया आणि मसाला परतून झाल्यानंतर खूप जास्त कोथिंबीर टाकून घेतली आणि मसाला थंड होऊ देणार। आता थंड झाल्यानंतर या मसाल्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। मिक्सरमध्ये असं मस्तपैकी बारीक वाटण आपल्याला वाटून घ्यायचे। त्यानंतर इथे आता मी मोठी कढाई ठेवली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचे, बटर टाकायचे, खूप जास्त मी बटरचा वापर करणार आहे। 1 तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेणार आहे। 1 ते 2 अशा बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या त्याही टाकलाय। 1 मोठा कांदा चिरून घेतलाय तोही टाकलाय। इथे मीडियम आकारचा कांदा वापरलाय मी, जास्त मोठा नाही। आणि 1 चमचा इथे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचंय आणि थोडंसं कांद्याला आणि आलं लसूण पेस्टला आपल्याला परतून घ्यायचंय। त्यानंतर इथे 2 चमचे मी काश्मीरी लाल मिर्च वापरतीये, 1 चमचा धनेपूड टाकणार आहे, 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे, मटनचा गरम मसाला जो येतो मार्केटचा तो वापरलेला इथे। आणि आपल्याला मसाल्याला मस्तपैकी परतून घ्यायचे। आता जे आपण वाटून घेतलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी आपल्याला याला 1 मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे आणि तयार होऊ द्यायचा आहे। आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून असं पाणीही ऍड करून देणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळ करता मसाला असाच तयार होऊ द्यायचा आहे। आणि बघू शकता किती भारी आपला मसाला बनवून तयार होऊन जातो। आता एकीकडे आपण मटण शिजवून ठेवलं होतं ऑलरेडीच, तर आता मटण कसं शिजवायचं याची रेसिपी मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर शिजलेलं मटण रश्श्यासकट मी टाकून घेणार आहे कढाईमध्ये आणि थोडंसं पाणी ऍड करणार आहे आणि याला थोडं आपल्याला शिजू द्यायचंय। तर बघू शकता 1 ते 2 मिनिटं कंटिन्यू भाजी मी शिजू दिली आणि किती भारी आपली रस्सा बनवून तयार होऊन जातो। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलंय, थोड्या वेळ झाकण ठेवणार आणि भाजीला उकळी येऊ देणार आणि बघू शकता बघताच बघता आपली किती भारी मटण रस्सा बनवून तयार होऊन जाते। कसुरी मेथी टाकणार आहे, थोडासा वरतून मटण मसाला टाकणार आहे, झाकण ठेवून थोडंसं वाफू देणार आहे। त्याच्यामध्ये स्मेल जी मटणाच्या मसाल्याची आणि कसुरी मेथीची खूपच भारी येते भाजीमध्ये असं झाकण ठेवलं की। आणि बघताच बघता एकदम सोप्या पद्धतीनं आपला मटण रस्सा बनवून तयार होऊन जातो आणि भाजी इतकी झणझणीत आणि भन्नाट झालती ना की एक वेळा जर का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर पुढच्या वेळेस नक्कीच अशीच भाजी बनवणार, कारण खूपच सोप्या पद्धतीने एकदम झटपट आपली भाजी बनवून तयार होऊन जाते। तर अशाच प्रकारच्या सोप्या पद्धतीने बनणाऱ्या रेसिपीज करता मराठी तडकाला आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूया पुढच्या अशाच मजेदार रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।